हे बघा असं काही तर सगळ्यांसाठी युनिक काही तर ट्राय केलं बघा, कसं वाटतंय नक्की मला कमेंट करू सांगा. बघा छान असं युनिक असं झालेलं आहे. हाय हॅलो नमस्कार मैत्रिणो, मी प्रिया माझ्या फॅशन आयडिया बाय प्रिया युट्यूब अगदी मनापासून स्वागत आहे. सगळ्यात अगोदर महिला दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज बघा सगळ्यांसाठी युनिक काय तर असं घेऊन आलेलं आहे. म्हणजे बघा इथं बघा असे राहिले आपले शर्ट असतात ना, ते जुने शर्ट. आता पहिलं मी याचा शर्टचा उपयोग दाखवला ॲप्रन शिवून. ॲप्रन शिवून म्हणजे किचनसाठी ॲप्रन शिवून राहिलेले हे बघा बाहीचं वगैरे असतात ना, तर आता ह्याचं पण छान युनिक काहीतरी करा. त्यासाठी बघा 2 बाहीचं घेतलेले, म्हणजे 2 असं लागणार. किंवा जर तुम्ही पीस वगैरे घेतला तर चालेल. इथं बघा मी जाड घेतले, त्यामुळे ह्याला अस्तर काही सुद्धा वापरणार नाही. एकदम छान असं युनिक काय ते करणार. आणि एक एवढीशी घेतलेली बघा, ही पण राहिली अशी शिल्लक काय मी अशी चेन घेतलेली आहे, एवढंच लागणार आहे. आणि आपल्याकडे छोटंसं मनी वगैरे किंवा बटन असेल चालेल. तर ह्याच्यापासून काहीतरी छान युनिक काहीतरी करणार आहोत आपण. लहान मुलांसाठी काहीतरी युनिक असं ट्रेंडिंग असं काहीतरी बघा. घरगुती पण आपण छान असं, बाहेर जर पैसे द्यायला गेले तर आपल्याला तेवढे पैसे द्यावे लागते, पण घरगुती आपण छान असं युनिक काहीतरी करणार आहे. आणि आपल्याला शिल्लक राहिले बघा कतरणाचा का मी आता भरून ठेवले, ही शिल्लक राहिली अशी कतरण असते ना, ह्याचा छान उपयोग करून. किंवा जरी कतरण जर तुम्हाला नसेल वापरायचं, तुम्ही आपल्याकडे मऊ गादीतले वगैरे आपलं हे कापूस वगैरे असेल त्याचा पण वापर केला तर चालेल. पण व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे समजेल. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आणि तुम्ही असं नक्की ट्राय करा. खूप युजफुल काहीतरी होणार. मी प्रत्येक तुम्हाला युजफुल काहीतरी सांगत असते, टाकाऊपासून टिकावा सांगत असते, काहीतरी उपयोगीला सांगत असते. आणि आज पण काहीतरी उपयोग येणार लहान मुलांसाठी तर खास आहे बघा. तर या तुम्हाला मग कटिंग करून घ्या. मग कटिंग करून मग स्टिच वर कसं करा सांगते, एकदम डिटेल सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असं तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. तर या सांगते त्यासाठी बघा ह्या घेतलेल्या न्यूजपेपर, एक न्यूजपेपर लागणार आहे. आणि छान असं आता तुम्हाला सांगते काय बनवायचं. आपण छान लहान मुलाचे टेडी बेड बनवणार, छोटासा टेडी बेड बनवणार आपण सशेच्या आकाराचा, म्हणजे गोल असं राऊंड मध्ये बनवणार. तर या तुम्हाला सांगते कसं वगैरे बनवायचं. पहिल्यांदा आपण कटिंग करून घेऊया. आता सगळ्यात बघा हा न्यूजपेपर घेतलेला आहे. उभा घ्या आडवा घ्या कसा पण घ्या. घेताना जरा आपण मोठा घेतला, व्यवस्थित डबल घडी करून घ्यायची. डबल घडी करून घेतलेली. आता पहिल्यांदा मला कुठला ह्याचा छोटासा सशेचा आकार देऊन घ्या. तुम्हाला हवा असला तुम्ही कुठला पण वेगळा आकार दिला तरी चालेल. तर का आकार देताना व्यवस्थित आपला नॉर्मल जसा आकार असतो का नाही तसा व्यवस्थित हो का खालून गोल दिलेला आहे, असा गोल द्यायचा. परत वर अजून एक गोल द्यायचा. 2 गोल देऊन घ्यायचा असं हो का नॉर्मली. इथनं सशाचा आकार देऊन घेऊया. हो व्यवस्थित दिसा जसं आहे असं का आपण काय तवा हो का आहे. तर हे आपण कट करून घ्या. आहे असं कट करून घ्यायचं. जरी तुम्हाला हवा असलं मोठ्या साईज मध्ये केलं तरी चालेल. आता हे करताना बघा साईडने एक्स्ट्राचा आपण कट करून घेऊया गोल आकारात. हे का करायचं म्हणजे पहिलं केलं का ना आपल्या बरोबर ना एकसारखं आपल्याला म्हणजे आकार येणार आहे. हा बघा आकार देऊन घेतलेला आहे. म्हणजे हा बघा साधा सिंपल छान आकार झालेला आहे व्यवस्थित एकसारखा. हे बघा हे 2 कान झालेले. हा मधला पोर्शन हा खालचा पोर्शन असं व्यवस्थित घेतलेला आहे. आता व्यवस्थित आपण हे कट करून घेतले. हे कपड्यावर ठेवून कट करून घेऊया. जर आपण इथं बघा आता हा शर्ट जरा चुरगळलेला, आपण व्यवस्थित छान असं प्रेस करून घेऊया. म्हणजे प्रेस केला काय बरोबर आपलं एकसारखं आपल्याला त्याचा आकार ड्रॅफ्ट करता येणार आहे. आता व्यवस्थित बघा कपडा एकसारखा ठेवायचा आणि त्याच्यावर प्रेस करून घेऊ. म्हणजे काय होतं प्रेस केलं का नाही व्यवस्थित आपल्याला ड्रॅफ्ट करता एकसारखं. हे चुरगळलेलं आहे ना थोडंसं नॉर्मली आपण, त्यामुळे व्यवस्थित एकसारखं आपण प्रेस केल्यामुळे बघा कुठलीही जर तुम्हाला वाटते नाही माप वगैरे टाकायचं असं चुरगळ असेल तर प्रेस करून घ्यायचं. म्हणजे बरोबर काय होतं एकसारखं व्यवस्थित आपलं आकार वगैरे त्याच्यावर हे करायला नंतर येते. चुरगळे असलं का नाही गुढी वगैरे त्याच्यामुळे फिनिशिंगला पण व्यवस्थित एकसारखं येत नाही. आता बघा हे छान असं आपण प्रेस करून प्रेस घेतल्यावर बघा किती छान असं झालेलं आहे. आपल्याला लागते तेवढं असं व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचे. बघा प्रेस करून घेतलेलं आहे. आता काय करायचं सांगते तुम्हाला. आता व्यवस्थित बघा हा कपडा असा ठेवायचा. सरळ ठेवा उलटा ठेवा कसा वर ठेवायचा. फक्त घेता एकसारखं घ्यायचं. आता बघा
एक माझा कमी जास्त आहे ना, त्यामुळे मी छोटा वर ठेवला म्हणजे आपल्या बरोबरी करता येणार आहे. आणि बघून घ्यायचं का हे व्यवस्थित ह्याच्या वाजता ठेवायचं का आणि असं ठेवायचं. आपण ह्याच्या साईडने ड्रॅफ्ट करून घेऊया. एकसारखं असं ड्रॅफ्ट करून घ्यायचं म्हणजे काय होईल आपला बरोबर आकार आहे असा एकसारखा येईल. बरोबर असं टाकून घेतलं म्हणजे काय होईल आपला आकार एकसारखा येईल, बारीक मोठा येणार नाही. आणि पहिलं पेपरवर का केले म्हणजे बरोबर आकार आपल्याला इकडे तिकडे आपला जाणार नाही, आपल्याला व्यवस्थित हे करता येईल. जरी बट नसले एक लेवल असं करून घ्यायचं. हे छान असं आकार देऊन हा बघा झालेला आहे आपला मस्तपैकी. आता हे काय करूया आपण पूर्ण राऊंडला हे केलं हे व्यवस्थित कट करून घेऊया एकसारखं. जरी तुम्हाला इथं कॅनव्हास वापरायचं चालेल, पण इथे कॅनव्हास वापरणार आहे असं मी करणार आहे. व्यवस्थित एकसारखा जसा आहे आकार ना असं व्यवस्थित बघा कट करून घ्यायचं. फक्त कट करताना काय करायचं एकसारखं कट करून घ्यायचं. जसा आहे आकार असताना दोन्ही कपडे एकसारखं करून. जर तुम्हाला इथं अस्तर वगैरे वापरायचं असलं अस्तर वापरलं तर चालेल, पण मी अस्तर काही इथं वापरणार नाही कारण जाडच मी घेताना शर्ट घेतलेलं आहे. त्यामुळे व्यवस्थित असं जसं आहे त्या आकाराला व्यवस्थित असं छान असं हे झालेलं आहे बघा. आता एकदम मस्तपैकी छान असं काय आकार आपला कट करून झालेला आहे. आता काय करायचं हे बघा आपण चेन घेतलेली आहे. आता बघून घ्यायचं एक साईड घ्यायची, घेताना बघायची उलटी सवयची बाजू बघून घ्यायची. आता तुम्हाला जरी चेन लावायची चेन लावली चालेल किंवा नाही लावली तरी चालेल, असंच मी तुम्हाला सांगते. पुढे चेन लावायचं पण म्हणजे आता मी ते तुम्हाला चेनवर लावून दाखवते. हे बघा छोटीशी चेन घेतलेली आहे. आता बघून घ्यायची तुम्हाला केवढी लागते तेवढं कसं बॅक पार्टला पण चेन लावणार आणि एवढी तुम्हाला किती लागते तेवढी बघायची अशी आणि तेवढी आपण चेन लावून घेणार आहोत. तर व्यवस्थित असं तर पुढे तुम्हाला सांगते चेनवर कशी लावायची. पहिल्यांदा आपण चेनवर लावून घ्या. आता बघायची इथं मोठी चेन आहे तर आपण बघून घेऊया. जर तुमचा मोठ्या टेडेपासून मोठी चेन घेताय हे बघा इथं जास्त मोठी आहे ना, ही 8.5 चेन आहे तर आपण थोडीशी नॉर्मली आपण कमी करणार आहोत. बघा व्यवस्थित अशी घेतलेली आहे. चला आता तुम्हाला सांगते कशी वगैरे लावायची काय कसं करायचं. पुढे सगळं डिटेल असतं. आता कटिंग करून झालं एवढं साधं सोपं कटिंग आहे. मग पुढे आपल्याला काय लागणार आहे आपल्याला एखाद्या आपल्याला जरी तुम्हाला पट्टी वगैरे पट्टी गळ्याला वगैरे किंवा नाही जर तुम्ही आपण इथं आपल्याकडं छान नॉट वगैरे असते ना तर तुम्हाला सांगते कसं काय करायचं पुढे. तर चला आपण आता स्टिच करायला घेऊया. आता बघा 2 घेतलेले तर आपण काय करायचं आता बघून घ्यायचं. आता मध्ये काढून घेऊया आपण बरोबर ह्याचा म्हणजे काय होईल घेताना बघा व्यवस्थित बघा असं मध्ये काढून घेऊया आपण एकसारखा. आता बघा हे मध्ये काढून घेतलेलं आहे. आता चेन बघून घ्यायची कशी लावणार आहे आपण. चेन इथं आपण मध्ये करून घेऊया एकसारखं म्हणजे काय होईल आपली बरोबर आपली चेन लागली जाईल. आता चेन काय करायचं बघा चेन इथं ठेवायची बरोबर आपली म्हणजे ह्या साईडने ह्या साईडने चेन अशी इथपर्यंत एवढी आपली चेन अशी लागली जाणार आहे. तर बरोबर मध्ये काढलेलं आहे ना तेवढा आपण चौकोन इथं ना जराशी कट देऊन देऊया म्हणजे आपल्याला चेन लावायला आली पाहिजे. एकसारखं असं ठेवायचं एका वेग आपण तेवढं नॉर्मल कसं आता बघा कट देऊन घेतलेला आहे.
आता आपण चेन लावायला घेऊया. आकार आपण आता कट करून घेतलेले एकसारखा. आता काय करायचं हो का, सरळ ठेवायचं. सरळ ठेवला का नाही, आता जिथं आपण चेन घेतलं तिथं असं घ्यायचं हो का. सरळ चेनची बाजू खालच्या साईडला जाऊन द्यायची आणि प्लेन बाजू म्हणजे उलटी साईड वरच्या साईड येऊन द्यायची. आणि आता बघा असं ठेवायचं आणि ह्याच्यावरनं स्टिच करायला घेऊया. जो आकार आहे तसं व्यवस्थित त्याच्यानं स्टिच करून घ्यायचं एकसारखं. हे बघा ह्या साईडला आपण स्टिच करून घेतले म्हणजे बघा हे सरळ बाजू पण. आता ह्या साईडला असं चारायचं आणि ह्याच्यावरनं इकडून पण आपण अशी शिलाई करून घेणार आहोत एकसारखी. आता बघून घ्यायचं ही झाले ना, तर ह्याच्यावर आपण अशी दाब शिलाई देऊन घेणार. म्हणजे काय होतं, दाब शिलाई दिल्यामुळे काय होतं, बरोबर आपलं धागे वगैरे निघत नाही. ती शेवटी आपण दाब शिलाई देतो. आता काय करायचं, आता बघून घ्यायचं शिलाई वगैरे तर आपण दिलेली आहे. तर आता काय करायचं, ह्या बाजूने पण उलटी बाजू करायची. आता तुम्हाला कसं जमते दिसतो का, उलटी बाजू अशी करायची आणि ह्याच्या नका स्टिच करून घ्यायचं एकसारखं. आता बघा उलट्या साईड नका असं धरायचं. म्हणजे बघा उलटी साईडली आतली बाजू उलटी साईड दिल्या नका असं स्टिच करून घ्यायचं एकसारखं. आता बघायचं ह्या साईड नका स्टिच करून घेतलं असं. ही तर चौकोन आहे नॉर्मल, त्याच्यावर पण असं आहे असं स्टिच करून घेऊया. आता मग ह्या साईडनं आपण शिलाई करून घेतली. आता काय करायचं बघा, ही खालचा कपडा बघा, हा कपडा आणि ही बघा अशी चेन धरायची आणि ह्याच्यावर स्टिच करून घेऊया आपण व्यवस्थित एकसारखं स्टिच करून घ्यायचं. बघा स्टिच करून घेतले. आता बघायचं हे आतल्या साईडला घालवायचं बरोबर. आणि आता काय करायचं, हे इथनं धरायचं नका, हे शिलाई करून घ्यायची. एक साईड राहिली ओपन ना, फक्त बघायचे उलट्या साईडला आतल्या साईडला धरायचं, त्याच्यावर शिलाई करून घ्यायची एकसारखी. आता हे बघा आपली चेन अशी लागली एकसारखी. आता बघा ही बरोबर हो का आपली चेन लागली गेलेली. आता काय करायचं, आपण दाब शिलाई देऊन घेऊया व्यवस्थित. बघा दाब शिलाई देऊन घ्या. दाब शिलाई दिल्यामुळे काय होतं, धागे वगैरे ना अटकत नाही. त्यामुळे दाब शिलाई देऊन घेऊया. पूर्ण राऊंडला दाब शिलाई देऊन घ्यायची. दाब शिलाई दिल्यामुळे काय होतं, व्यवस्थित आपलं एक सरायचं. आता बघा हा बघायचा, हा सरळ ठेवायचा किंवा हा सरळ ठेवायचा का. हा सरळ ठेवला की हा बघा उलटी बाजू अशी ठेवायची, म्हणजे सरळ एका वेळेस आली पाहिजे. बघून घ्यायचं हो का, सरळ बाजू एका वेळेस आली पाहिजे, उलटी बाजू वरच्या साईडला करायची. आणि व्यवस्थित हो का पूर्ण राऊंडला छान असं आपण स्टिच करून घेणार आहोत एकदम मस्तपैकी. फक्त ठेवताना का व्यवस्थित असं जुळवून ठेवायचं, जसा आकार आहे तसं, म्हणजे बरोबर आपला एकसारखा आकार आला पाहिजे. आता आपण स्टिच करून घेऊया. पूर्ण राऊंडला स्टिच करून घ्यायचं. ओपन ठेवायची काहीच गरज नाही. आता ह्या साईडला बघा आपल्या इथे चेन केली ना, तिथून आपल्याला ओपन बाहेर करता येणार आहे. जेणेकरून आकार एकसारखा आला पाहिजे व्यवस्थित हो का असं. पूर्ण राऊंड छान असं स्टिच करून व्यवस्थित शिलाई लागतो. आता बघून घ्यायचं शिलाई धागेवर असलेले एक्स्ट्राचे ते आपण कट करून साईडचं एक लेवल करून घ्यायचं. छान असं करून घेतलं. आता बाहेर काढून घेऊ व्यवस्थित आपण हो का. इथं ओपन ठेवलेलं त्यासाठी, तर जसं आपण रेडीमेड बाहुला आणतो ना तसंच आपण केलेलं आहे बघा. म्हणजे हे काय करायचं, आपल्याला बाहेर वगैरे काढता म्हणलं तर येतं मस्तपैकी.
आणि अजून जरी आपण ह्याच्यात भरल्यानं वाटलं आपल्याला बाबा की जास्त मळ खराब वगैरे झालंय की बाबा, तर आपण ह्याला वॉशेबल पण आहे, धुण्यासारखं पण आहे, आपण आहे ते आपण बाहेर काढून ठेवू शकतो, व्यवस्थित त्यात आपण भरू शकतो. आता बघायचं व्यवस्थित काही झालेली. आता बघायची कतरण घ्यायची, जी कतरण आहे ते आपण त्यात भरून घेऊया. जर तुम्हाला कतरण वगैरे नसेल भरायची, तुम्ही ह्याच्यात कापूस वगैरे भरला तरी चालेल. व्यवस्थित असं ह्याच्यात भरून घ्यायचं, जेवढं लागतंय तेवढं तुम्हाला. असं शिल्लक राहिले कतरण असेल तर बऱ्याच वेळ प्रश्न पडतो बाबा काय करायचं ना, ह्याचा बघा छान असा उपयोग होणार आहे बघा. लहान मुलांसाठी तर आवडीच आहे. जरी तुम्हाला हवा तर ज्या तुम्हाला म्हणजे तुम्हाला जसा आकार पाहिजे तसा आकार तुम्ही बनवून घेऊ शकता. एकदम मस्त बघा, युनिक काहीतरी होत असतं. तर आणि शिल्लक राहिल्याचं जास्त आपली शिल्लक राहिलेली ब्लाऊज पीस कतरण असेल तर काय करायचं आपला प्रश्न पडतो. परत छान अशी कतरण घालून घेतली का नाही, अशी चेन लावून पॅक करून टाकायचं. जेवढ्याला छान असा आपला आकार झालेला. तर आता काय करायचं, इथं आपण छोटंसं डोळं वगैरे लावून घेऊया आपण मस्तपैकी. युनिक काही तर साधं सिंपल छान असं करूया आपण. छान असं युनिक आपलं थोडंसं नॉर्मल आपलं आपण गळ्याभोवती करायचं तेव्हाचं ते नॉर्मल घ्यायचे आपल्या बोंगे तेवढे. तर आपण घेताना एक्स्ट्रा साईड ना कट करून घेऊया. हे कट करून छोटंसं असं ब्लाऊजचा कपडा घ्यायचा, इथे छोटंसं आपण फुल करून लटकन करून घेणार आहोत. एकदम नॉर्मली छोटं असं. हे बघा 2 तुकडे करून घेतले. तर आपण इथं करून घेऊया. व्यवस्थित शिलाई लॉक करून घ्यायची, तसं दुसरं करून घेऊया. जरी तुम्हाला हवा असलेच ना 1-1.5 इंचाची पट्टी काढून तुम्ही राऊंड पट्टी करून पण तुम्ही हे करू शकता. गोलगळ्या भोवती कसं आपण रेडीमेड व्यवस्थित असं बाहेर काढून घ्यायचं. जर तुम्हाला हवा असं मोठ्या साईज मध्ये केलं तरी चालेल. मी नॉर्मलच छोटं छान असं. आता हे काय करायचं, आपले सरळ बाजूकडून ठेवायचं नको असं, दोन्ही गळ्याच्या मध्ये नको असं ठेवायचं, किंवा असं ठेवून म्हटलं तरी करू शकतो. एकदम बघा साधं सिंपल छान असं काही झालेलं आहे. तर आता काय करायचं, आता बघा इथे छान असे 2 असे मी डायमंड घेतलेले आहेत. तर आता आपण चिपकून घेऊया गमनी छानपैकी. व्यवस्थित गम लावून असं तिच्यावर ठेवून तसं या साईडला लावताना बरोबर लावायचं. फक्त हे गम बघा साडीचं ब्लाऊजसाठी खूप छान उपयोग आहे. आपण नॉर्मल जरी आपल्या डायमंड वर्क लावायचं असेल ना, तर याचा खूप छान असा गमचा उपयोग होतो बघा. हे बघा छान असं आपण लावून घेतलेलं आहे, काही झालेलं आहे. तर तुम्हाला हिथल्या आकाराला म्हणलं ना आपण, तर हिथे एक लावून घेऊया आपण. जसे असेल तसे असे घेतले तसे लोक माझ्याकडे असे आहेत, मी असे घेतलेले. आता हे आपण लावून घेऊया असे व्यवस्थित. छान असे आपण घेतलेले लावून व्यवस्थित असं. हे जरा हे बघा मस्तपैकी छान असं टेडी बेड आपल्याला तयार झालं बघा. साधं सिंपल जास्त झालं, जास्त काही नाही. आपलं नॉर्मली आपलं छान असं काही झालं. पाठीमागे चेन आहे. जर तुम्हाला वाटतं ही चेन ओपन करून ह्यातलं साहित्य काढून तुम्ही वॉशेबल म्हणजे धुवून वगैरे पण घेऊ शकता, रायास वापरू शकता. हे पण निघण्यासारखं आहे. आपलं साधं सिंपल थोडंसं काय ते केलेलं आहे. तिथे डायमंडवर लावण्यात तुम्ही आपलं शिलाईचे बटन मी म्हटलं तसं लावलं चालेल. शिलाईचे बटन दोन लावू शकता, आपल्याकडे बटन असते ते. परत छोटंसं इथं म्हटलं तर तुम्ही आपलं असं छोटंसं मणी वगैरे लावून घेऊ शकता, किंवा छोटी छोटी बटन वगैरे लावलं तर चालेल. एकदम छान असं युनिक बघा आपलं टेडी बेड साधं सिंपल छान असं का तयार झालेलं आहे. तर बघा तुम्ही असं नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करू. एकदम सहज सोपं छान आहे बघा. कटिंग अँड टिचिंग मी सांगितलं. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवट पण बघा. एकदम मस्तपैकी छान जुन्या शेअरचा पन्नाट उपयोग करून आपण लहान मुलांचं छान टेडी बेड तयार झालेलं बघा. युनिक काही ते साधं सिंपल खूप छान. आता मुलांना तर बघा माझ्या खूप छान असं आवडलं. तुम्ही असं नक्की ट्राय करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असते चला पुढल्या व्हिडिओ भेटू. बाय बाय.